हॅलो गाईज, वेलकम टू VS फिटनेस चॅनल. आणि मी विशाल संक्राव तुमचं स्वागत करतो VS फिटनेस चॅनल मध्ये. तुम्ही बघताय आज 19 डेचा हा 14वा दिवस. सॉरी, मी जरा माफ करा, कारण मला 1-2 दिवस जरा प्रॉब्लेम आल्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही. आणि ते त्या दिवशी वर्कआउट पण झालेला आपला, पण कसं प्रॉब्लेम आल्यामुळं व्हिडिओ शूट करता आला नाही. आणि आज तुम्ही बघताय आपला आहे 14वा दिवस. तर 14व्या दिवशी आपण आज बीचला आणि एक मजेदार वर्कआउट करणार आहोत आता. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा आणि नक्की व्हिडिओच्या शेवटी मला काही इंटरेस्टिंग गोष्ट भेटेल व्हिडिओच्या मध्ये सांगायचा प्रयत्न करेल, तुम्हाला पण कळेल आणि तुमच्या फायद्यासाठी होईल. व्हिडिओ चालून तुमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्राला सुद्धा फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा होईल, ते सुद्धा बघतील. तर चला भेटूया व्हिडिओमध्ये पुढे. तर गाईज, आपण गेलोय आता वर्कआउट स्टार्ट. आणि वर्कआउट स्टार्ट करत असताना आपण अगोदर करतो सगळ्यात अगोदर महत्त्वाचं म्हणजे आपण वॉर्मअप. तर हे वॉर्मअप आपण स्टार्ट केलेलं आहे. आणि वॉर्मअप नंतर आपण करणार आहोत रनिंग. तुम्ही तर आपण बघतच आहात की आपलं डेली रुटीन कसं आहे, त्याप्रमाणे आपण आता रनिंग स्टार्ट करतो आहे. रनिंग स्टार्ट केल्यानंतर आपण करणार आहोत थोडा वॉर्मअप. रनिंगच्या नंतरचा वॉर्मअप नंतर आपली थोडी एक्सरसाइज आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपण काय एक्सरसाइज करतो आणि कशी करतो आणि तुम्ही कशी करायला पाहिजे. तुम्हाला मी उद्यापासून एक नवीन पद्धतीचं वर्कआउट, म्हणजे जे मी एक्सरसाइज करतो आहे ते प्रत्येक वेगवेगळा पार्ट आहे, ते मी तुम्हाला समजावून सांगेन की ते कसा करायला पाहिजे आणि कसा होईल आणि कुठल्या मसलवर कुठला इफेक्ट पडतो हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुमच्यासुद्धा लक्षात येईल. आपण रनिंग संपली आहे, तर आपण करतो आहे ड्रिल वगैरे करतो आहे थोडेफार, जे की आपल्याला 100 मीटरला थोडं फायदा पडेल आणि आपली रनिंगची स्पीडसुद्धा वाढेल, स्टॅमिनासुद्धा वाढेल. नंतर आपण नॉर्मली वॉर्मअप वगैरे करून घेतो. वॉर्मअप करून घेतल्यानंतर आता तुम्ही बघू शकता, तुम्हाला आणखी वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज आहेत ते तुम्ही दाखवणार आहे, जे की तुम्ही करायला पाहिजे. आणि तुम्ही विचार करत असाल की आपण ॲप्सचा वर्कआउट का नाही करत. तर ॲप्स हे एक मसल असल्यामुळे मित्रांनो, आपण ॲप्सला एक दिवसात ट्रेन करतो आणि एक दिवसाडच एक ॲप्सचा वर्कआउट करतो, जेणेकरून आपल्या पोटाची जी चरबी आहे ते फटाफट त्याच्यावर काम पण होईल आणि फॅट लॉस पण होईल. तर आपण असं एक दिवसाड वर्कआउट करतो, जे की मी तुम्हाला पुढं दाखवेन आपण वर्कआउट कसं करतो आणि कुठल्या पद्धतीचं करतो. तुम्ही बघू शकता 12व्या दिवसाचा वर्कआउट आपला, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की एक्सरसाइज काय करायला पाहिजे एक ॲपसाठी आणि कशी करायला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता. आता आपण घेणार आहोत सपाटे झाल्यानंतर आपण सूर्यनमस्कार आणि पुशअप हे 3 प्रकार आपण घेणार आहोत. ते 15-15चे 3 सेट. आणि हे सगळं पूर्ण करताना ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला एकच लक्षात द्यायचं आहे की आपण वर्कआउट करत असताना आपलं लक्ष आपल्या मसलवर ठेवायचं आहे, जेणेकरून जास्त इफेक्ट पडला पाहिजे. आपण ज्या मसलचा वर्कआउट करतो आहे त्या मसलकडे कॉन्सन्ट्रेट करून ते पूर्ण मसल डेव्हलप करायला पाहिजे. आणि हो, खरंच तो मसलसुद्धा वर्कआउट केल्यावर आपल्याला माइंडली आपण ज्या वर्कआउटचा विचार करतो आणि जसा वर्कआउट करतो त्याच्यानंतर आपल्याला बॉडीवर इफेक्टसुद्धा तेवढाच प्रभावीपणे पडलेला दिसून येतो. गाईज, अशा प्रकारे आपण आजचा वर्कआउट पूर्ण करतो. आणि असेच एक नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जे वर्कआउट करताय तुम्हाला काय अडचण येत असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तर गाईज, आपण असेच एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून उद्या हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर भेटूया उद्या. जय हिंद गाईज.